नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधु ही पिंकीला विचारते की आपण कोण. तर पिंकी म्हणते, संपूर्ण जग मला चिमटेवाले बाबा या नावानेच ओळखतं. आता हे सगळं काही ऋतुजाने ऐकलेलं असतं. ऋतुजा खूप खुश होते आणि चिमटेवाले बाबा आपल्या घरी आपल्याला दर्शन देण्यासाठी आले असं म्हणत ती धावतच बाहेर येते. आता बाहेर पाहते तर चिमटेवाले बाबा आलेले असतात. आता पिंकी म्हणू लागते की माझ्या दिव्य शक्तीनेच मला इथे आणलं आहे. आता हे ऐकून ऋतुजा खूप खुश होते. तर पिंकी म्हणते की या घरातील माझ्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादाची गरज आहे, त्यांना उद्धाराची गरज आहे आणि त्या व्यक्तींनाच आशीर्वाद देण्यासाठी मी इथे आलो आहे. या घरातील माझे भक्त माझी आठवण काढत होते आणि जे भक्त माझी आठवण काढतात तिथे मी पोचतोच, त्यामुळे मला कोणीही अडवू शकत नाही. आता मात्र मधु शांतच होते. ऋतुजा मात्र खूप खुश होते आणि चिमटेवाल्या बाबांचं दर्शन घेत असते. तर आता मधुही पिंकीला म्हणते, 1 मिनिट, इथे कोणीही तुमची आठवण काढत नव्हतं, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. आता पिंकीही चिडतच म्हणते, बालिके, घोर अपमान, महान अपमान. अगं कुठे फेडशील हे पाप? एका दिव्य साधूचा अपमान. तुला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. परंतु नाही, मी तुला शिक्षा करणार नाही, कारण तू लहान आहेस आणि म्हणूनच मी तुला क्षमा करणार आहे. क्षमा क्षमा क्षमा. परंतु यापुढे कुठलीही चूक झाली तर मात्र मी तुला क्षमा करणार नाही. आता सर्वांचा आपल्यावर विश्वास बसावा, सर्वांना वाटावं की खरंच चमत्कार होतो आणि म्हणूनच पिंकीने एक लाडू आपल्या हातात प्रकट करून दाखवलेला असतो आणि ती मधुला म्हणू लागते, हे घे बालिके, हे घे, मी तुला क्षमा केला आहे, हा लाडू खा आणि शांत हो. आता मात्र सर्वजण आश्चर्याने त्या लाडूकडे पाहू लागतात. हवेतून लाडू प्रकट झालेला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं. रुक्मिणी काकू, रेश्मा, ऋतुजा काकू सर्वजण त्या लाडूकडे पाहत असतात. आता पिंकीच्या योगशक्तीने आणि योग सामर्थ्यानेच तो लाडू प्रकट झाला आहे असंच वाटत असतं आणि म्हणूनच ऋतुजा म्हणू लागते, वहिनी साहेब, पाहिलं ना तुम्ही, अहो बाबा किती पॉवरफुल आहेत. त्यांनी त्यांच्या योग सामर्थ्याने हवेतून लाडू प्रकट केला आहे, हवेतून लाडू काढला आहे. बाबा तुम्ही खरंच परमेश्वर आहात बाबा, आणि खरंच बाबा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. असं म्हणत ऋतुजा काकू पिंकीचाच आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागते. तर आता पिंकी नाटक करत म्हणू लागते, बालिके उठ आणि इथून चालती हो. तर ऋतुजा काकू धक्क्यानेच पिंकीला विचारतात, मी? तर पिंकी म्हणते, हो बालिके हो. अगं मी कोणी परमेश्वर नाही, मला पाया पडलेलं आवडत नाही. भक्तांच्या दुःखात मी धावून जातो, सुखात आनंद वाटून घेतो आणि हाच माझा आनंद आहे. आता हे ऐकल्यानंतर ऋतुजा काकू म्हणतात, बाबा तुम्ही तर चमत्कार केलात. अहो तुम्ही इथे आलात, इथे येऊन तुमच्या आशीर्वादाचा लाडू आम्हाला दिलात, एवढा मोठा चमत्कार केलात. मग तशीच एखादी गोष्ट तुम्ही गायब करू शकता का? म्हणजे वस्तू किंवा व्यक्ती. आता पिंकी ही नाटक करत म्हणते, म्हणजे तुम्ही इथेच सगळं काही बोलणार आहात, माझा आदरात येते नाही का करणार आहात? हे काय चाललं आहे? हा माझा घोर अपमान आहे. आता ऋतुजा काकू म्हणतात, नाही बाबा असं काही नाही. अहो तुम्ही या ना घरात, तुमचे पाय आमच्या घराला लागलेत हे आमचं अहोभाग्य आहे. चिमटेवाले बाबा की जय, चिमटेवाले बाबा की जय असा जयघोष करत ऋतुजा त्यांचं आदरातिथ्य करते आणि त्यांचं स्वागत करून त्यांना घरामध्ये घेते. आता सर्वजण चिमटेवाले बाबा की जय असं म्हणत त्यांच्या मागून येत असतात. आता घरात आल्यानंतर पिंकी ही योगसाधनेला बसायचं नाटक करते, परंतु सगळ्यांनाच पिंकीचं हे नाटक खरं वाटत असतं. सर्वांनाच वाटत असतं की दर्शन देण्यासाठी चिमटेवाले बाबाच आपल्या घरी आले आहेत. आता ऋतुजा काकू पिंकीच्या पायाशी बसतात आणि चिमटेवाले बाबा की जय, चिमटेवाले बाबा की जय असा नामघोष सुरू करतात. तर त्यानंतर ऋतुजा काकू म्हणू लागतात, बाबा आम्ही तुमची आठवण काढली आणि आमचा उद्धार करण्यासाठी तुम्ही इथे आलात. बाबा तुम्ही खरंच अंतर्यामी आहात बाबा, खरंच आज आम्ही धन्य झालो. आता रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना, नाहीतर आम्ही आठवण काढली हे यांना कसं कळलं असतं आणि कसं शक्य झालं असतं? तर आता मधू म्हणू लागते, काकू परंतु हेच बाबा आहेत, कशावरून? अहो तुम्ही यांच्यावर कसा काय विश्वास ठेवू शकता? तर पिंकी म्हणते की मीच या घराचे निवारण करण्यासाठी इथे आला आहे. मला समजले आहे या घरात खूप अडचणी आहेत, हे घर अडचणींचा सामना करत आहे. या घरातील प्रत्येक व्यक्ती या अडचणींचा सामना करून थकली आहे. या घरची मोठी सून ती तर सतत आजारी असते. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, कारण पहिलंच वाक्य खरं सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच सगळ्यांचा चिमटेवाल्या बाबांवर विश्वास बसू लागतो. आता पिंकी म्हणू लागते, दुसरी तर गायबच झाली आहे, तिचा तर कुठे पत्ताच लागत नाही. आता रेश्मा म्हणते, सिंधूच गायब झाली आहे, म्हणजे चिमटेवाले बाबा अगदी खरं सांगत आहेत. तर आता हे ऐकून ऋतुजा काकूंनाही धक्काच बसतो. तर आता पुढे पिंकी म्हणू लागते, तिसरीला तर तिच्या नवऱ्याने टाकली आहे, या घराला शोभणार नाही, या रत्नपारखी कुटुंबाला शोभणार नाही, असंच कृत्य केलं आहे. घटस्फोट दिला आहे, घटस्फोट, अनर्थ झाला आहे, अनर्थ झाला. तर ऋतुजा काकू म्हणू लागतात, बाबा तुम्हाला तर सर्वच कळतं. बाबा तुम्ही खरंच साक्षात्कारी आहात, अंतर्यामी आहात बाबा. अहो तुमच्या दर्शनाने आज आम्ही धन्य झालो आहोत. तर आता मधू म्हणू लागते, काकू असा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. काकू प्लीज यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर आता पिंकी ही चिडण्याचा
नाटक करते आणि म्हणू लागते, बालिके अगं तू अज्ञान नाहीस, परंतु सज्ञान बालिके तिला समजव. आता हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, अगं मधू जरा प्लीज शांत बसशील का. तर त्यानंतर ऋतुजा काकू म्हणतात, तिचं जाऊ द्या, परंतु आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता तुम्हाला जर सगळं कळालंच आहे ना, मग या सगळ्यावर सोल्युशन द्या ना. रुक्मिणी काकू म्हणतात, निवारण सांगा ना. तर पिंकी पुन्हा एकदा योगसाधना करण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, प्रेम प्रेम आणि प्रेम, फक्त प्रेमच. तर सर्वजण विचारतात काय. तर पिंकी म्हणते की हो, प्रेम प्रेम प्रेमच, या सगळ्या गोष्टीचं निवारण फक्त प्रेमच करू शकतं. परंतु पिंकी बोलत असताना खूप रागाने बोलत असते आणि म्हणूनच ऋतुजा काकू पिंकीला विचारतात, परंतु बाबा तुम्ही हे सर्व रागाने का बोलत आहात बाबा. परंतु पिंकी काहीच बोलत नाही. तर त्यानंतर रुक्मिणी काकू राणीला म्हणू लागतात, राणी अगं बाबांसाठी पाणी दूध काहीतरी घेऊन ये. अगं रेश्मा जा, फळं वगैरे घेऊन ये बाबांसाठी. एवढ्या दुरून बाबा आपल्या घरी दर्शन देण्यासाठी आले आहेत आणि तुम्ही तर त्यांच्यासाठी काहीच घेऊन आला नाही आहेत. तर रेश्मा म्हणते, परंतु काकू. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, रेश्मा जा, फळं घेऊन ये. आता रेश्मा आणि मधू पाणी आणि फळं आणण्यासाठी गेलेले असतात. तर त्यानंतर पिंकी पुन्हा एकदा योगसाधना करण्याचं नाटक करते. तर तेवढ्यातच इथे रेश्मा ही फळं घेऊन येते, तर मधू ही पाणी घेऊन येते आणि मधू ही चिमटेवाल्या बाबांना म्हणजेच पिंकीला पाणी देण्यासाठी जाते. परंतु पिंकी ही मुद्दामून हात न पकडताच ते पाणी खाली सांडू देते आणि त्यामुळे पिंकी मोठ्यानेच ओरडते, अनर्थ, आणि खूप चिडू लागते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, म्हणजे काय झालंय बाबा, कोणता अनर्थ घडणार आहे. तर आता पिंकी नाटक करत म्हणू लागते, अनर्थ, खूप मोठा अनर्थ झाला या घरात. या घरात चोरी झाली आहे, चोरी. आता बाबांचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर ऋतुजा काकू विचारतात, परंतु बाबा हे तुम्हाला कसं कळालं. तर पिंकी ही नाटक करत म्हणते की मला सगळं कळतं, मला सगळं काही माहीत आहे, मला सगळं काही ज्ञात आहे. या घरामध्ये चोरी कोणी केली हेही मला माहीत आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा मी करणारच आहे. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर ऋतुजा काकू म्हणू लागतात, तुम्हाला जर माहीत असेल की चोरी कोणी केली आहे तर बाबा तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे ती व्यक्ती या घरातून लवकरात लवकर निघून जाईल. त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होईल आणि निर्दोष व्यक्तींवर आरोप तरी होणार नाहीत. बाबा सांगा नक्की कोणी केली आहे चोरी. तर पिंकी म्हणते, खरं आहे, मी सांगणारच आहे, परंतु मी नाही तर हा चिमटा सांगेल. आता हा चिमटा फिरवणार आणि तो चिमटा ज्या व्यक्तीजवळ जाऊन थांबेल तीच व्यक्ती चोर असेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता पिंकी ही समोर असलेल्या टेबलवर चिमटा ठेवते आणि म्हणू लागते, चिमट्या दार उघड, खऱ्या चोराला बाहेरची दिशा दाखव, खऱ्या चोराला बाहेरची दिशा दाखव, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. असं म्हणत पिंकी सर्वांच्या समोरच तो चिमटा फिरवते. तर सर्वांचं लक्ष त्या चिमट्याजवळ असतो. सर्वजण पाहत असतात की आता चिमटा नक्की कोणाजवळ थांबेल. आता चिमटाही हळूहळू फिरत फिरत एका व्यक्तीच्या समोर येत असतो. सर्वजण घाबरून गेलेले असतात. आता चिमटा मात्र शेवटी मधूच्या समोरच जाऊन थांबतो. आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि सर्वजण मधूकडे पाहू लागतात. म्हणजे सगळ्यांनाच वाटत असतं की ही चोरी मधूनेच केलेली आहे. आता मधू म्हणू लागते, एक मिनिट, हे कसं शक्य आहे, मी चोरी वगैरे काहीही केलेली नाही, हे सगळं काही चुकीचं आहे, हे फक्त चुकून घडलं आहे आणि तसंही हे बाबा खोटं बोलत आहेत. असंच जर वाटत असेल तर बाबा पुन्हा एकदा चिमटा फिरवा ना, म्हणजे सत्य सर्वांसमोरच येईल. तर पिंकी म्हणते, का नाही फिरवणार, हे चिमटेवाले बाबा एक काय, दोन काय, 3 वेळाही चिमटा फिरवू शकतात. तर त्यानंतर ऋतुजा काकू विनंती करत म्हणू लागतात, बाबा माफ करा आम्हाला, परंतु आमचा या सगळ्यांवर विश्वास आहे, परंतु आमच्या राणीचा विश्वास बसत नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुम्ही हा चिमटा फिरवाल का. तर पिंकी म्हणते, मी आताच म्हणालो आहे ना, एक काय, पुन्हा पुन्हा मी चिमटा फिरवण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा पुन्हा चिमटा दार उघडेल. असं म्हणत पिंकी पुन्हा एकदा म्हणते, चिमट्या दार उघड आणि या खऱ्या चोराला बाहेरची दिशा दाखव. आता पुन्हा एकदा पिंकी तो चिमट्यावर ओम भट स्वाहा असं म्हणते आणि तो चिमटा फिरवते. आता सर्वजण पुन्हा एकदा लक्ष ठेवून असतात की तो चिमटा कोणाजवळ थांबणार. आता पुन्हा एकदा चिमटा फिरवलेला असतो. आता तो चिमटा कोणाजवळ थांबेल म्हणून सर्वजण त्या चिमट्याजवळ पाहतात. तर पुन्हा एकदा तो चिमटा हळूहळू जाऊन मधूच्या समोरच थांबतो. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर मधू म्हणू लागते, नाही नाही, मी चोरी वगैरे काही केली नाही, हे सगळं काही खोटं आहे. तर पिंकी म्हणू लागते, चिमटा तर 2 वेळा तुझ्या समोरच येऊन थांबला आहे बालिके, तरीही तुझा विश्वास नाही का. तर मधू म्हणते, नाही, आता मी स्वतः चिमटा फिरवणार, तेव्हा बघू चिमटा कोणाजवळ थांबतो. तर पिंकी म्हणू लागते, ठीक आहे बालिके, फिरव, तुला जे करायचं आहे ते कर, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हा चिमटा कधीही खोटं बोलणार नाही, हा चिमटा सत्यापर्यंतच घेऊन जाणार. आता मधू ही स्वतःहून तो चिमटा फिरवण्यासाठी घेते आणि
तो चिमटा जोरातच फिरवते आणि आपली जागाच बदलते. आता मात्र पिंकी विचार करू लागते की काय करू, आणि म्हणूनच पिंकी कोणाचंही लक्ष नसताना लगेचच लवचुंबकाच्या साहाय्याने तो चिमटा पुन्हा एकदा मधूच्या समोरच येऊन ठेपतो. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. आता सर्वांनाच मधूचा खूप राग आलेला असतो. सर्वजण मधूकडे रागाने पाहू लागतात. तर मधू म्हणू लागते, हे कसं शक्य आहे? मी चोरी वगैरे केली नाहीये काकू. अहो, हे बाबा मुळात खोटं बोलत आहेत आणि मुळात हे बाबाच नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अशा बाबांवर विश्वास कसा काय ठेवू शकता? रुक्मिणी काकू म्हणू लागतात, नाही मधू, आता तू काही बोलू नकोस. आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही चिमटा तुझ्याच जवळ येऊन थांबला आहे आणि आता तर तू स्वतःच फिरवला होतास ना, मग आता तू असं कसं बोलू शकतेस? आता सर्वांनाच मधूवरचा राग आलेला असतो. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते की हो, चोरी या बालिकेनेच केली आहे. तर मधू म्हणू लागते, नाही काकू, मी चोरी वगैरे केली नाही आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अहो, मी असं का करेन सांगा ना. परंतु मला एक कळत नाही आहे की हा चिमटा माझ्याजवळ येऊन का थांबत आहे? नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. आता मात्र मधू ही पिंकीवर आरोप करत असते. आता पिंकी म्हणू लागते, अनर्थ अनर्थ, मी सांगितलं होतं ही कनिष्ठ बालिका माझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. परंतु ही कनिष्ठ बालिका अनिष्ट विचार करत आहे. मी जे काही सांगत आहे ते सत्य आहे, सत्य. यामध्ये कधीही बदल होणार नाही. मी सांगतो आहे ते कधीही खोटं ठरणार नाही. हे खरं आहे आणि माझ्यापेक्षाही खरं माझा हा चिमटा सांगत असतो. चिमटा सांगेल तेच खरं आहे. म्हणजेच या घरातच ती चोरी झालेली आहे, एका खोलीतच चोरी झालेली आहे आणि हे सत्य मी उघडकीस आणणार आहे, असं म्हणत ती मधूला म्हणू लागते, बालिके, तू खोटं बोलू नकोस. असं म्हणत पिंकीही धावतच मधूच्या रूमजवळ जाते. तर आता सर्वजण पिंकीच्या मागे मागे जात असतात. तर तिथे जाऊन पिंकीही मोठ्यानेच रागराग करू लागते आणि आपला चिमटा वाजवू लागते. आता सर्वजण घाबरून गेलेले असतात. तर मधू म्हणू लागते, एक मिनिट, तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला इथे काहीही सापडणार नाही. प्लीज इथून येऊ नका आणि तुमचा वेळ फुकट घालवू नका. मुळात हे बाबाच नाही आहेत, कारण हे भोंदू बाबा आहेत आणि अशा बाबांवर तुम्ही विश्वास ठेवताय का? तर सर्वांचाच पिंकीवर विश्वास असतो, म्हणजे चिमटेवाल्या बाबांवर विश्वास असतो. त्यामुळे रुक्मिणी काकू म्हणू लागतात, तुम्हाला जिथे शोधायचं आहे तिथे शोधा बाबा, कारण खरा चोर मिळणं खरंच महत्त्वाचं आहे. आता पिंकी म्हणू लागते, याच खोलीत ही चोरी झालेली आहे. असं म्हणत पिंकी त्या पूर्ण खोलीत तो चिमटा वाजवत फिरत असते आणि सर्वजण विचार करू लागतात की नक्की असं चिमटेवाले बाबा का बोलत आहेत. मधू मात्र घाबरून गेलेली असते. आता पिंकी ही संपूर्ण रूममध्ये फिरते आणि म्हणू लागते, इथे 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 चोरी झाली आहे. असं म्हणत पिंकी ही मधूचं कपाट उघडते. तर सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण पिंकीजवळ पाहू लागतात. तर पिंकी म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अहो, चोरी इथेच झाली आहे, विश्वास ठेवा. आता सर्वजण पिंकीला म्हणू लागतात, परंतु चिमटेवाले बाबा इथे चोरी? तर पिंकी म्हणते, हो, हा चिमटेवाल्या बाबाचा अंदाज कधीही खोटा ठरत नाही. मधू थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पिंकी काही थांबत नाही आणि मधूचं सत्य सर्वांसमोर उघड करण्याचा प्रयत्न करते आणि ते सत्य ती सर्वांसमोर आणतेच. आता मात्र राणी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता राणीवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू राणीवर खूप चिडलेले असतात आणि म्हणू लागतात, राणी, अगं तू तर म्हणाली होतीस ना की हा हार चोरीला गेला आहे, मग हा हार तुझ्याच कपाटात कसा मिळाला? राणी, अगं तू एवढं खोटं बोलशील आणि सगळ्यांपासून असं सत्य लपवून ठेवशील असं आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. राणी, अगं तुझ्याजवळून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, परंतु आता तुझ्या हातून चूक घडली आहे आणि आता तर तुला चुकीची माफी मागावीच लागणार. आताच बाबांचे पाय पकडायचे आणि तू माफी मागायची आहे. तर मधू म्हणते, काय? तर रुक्मिणी काकू म्हणतात की हो, तू बाबांचे पाय पकड, पाय धर आणि त्यांची माफी माग. आता रुक्मिणी काकूंनी सांगितल्याप्रमाणे मधू ही पिंकीचेच पाय धरते आणि पिंकीची माफी मागत म्हणू लागते, मला माफ करा बाबा, माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. तर आता पिंकी ही नाटक करत म्हणते, बालिके उठ, अगं तुला जर माफी मागायचीच असेल तर जिच्यावर तू आरोप केले होतेस तिची माफी माग. तर आता मधू विचारते, पिंकी कुठे आहे? तर आता पिंकी ही नकळतपणे बोलून जाते, मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत पिंकी येणार नाही. आता हे बाबांचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सर्वजण बाबांजवळ पाहू लागतात. तर त्यानंतर पिंकी ही घराबाहेर निघालेली असते. तेवढ्यातच समोर राघव येतो. आता राघवला पाहून पिंकीला धक्काच बसतो. आता राघवला पिंकीचं सत्य कळेल का? पिंकीची चिमटेवाले बाबा म्हणून वेश बदलून घरात आली होती, हे सत्य राघव सर्वांसमोर आणेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.